नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सांगली जिल्ह्यातील विजयी उमेदवार ठरले विशाल पाटील। 2024 खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील तिरंगी लढत झाली असून एकीकडे मातब्बर नेते मंडळी तर दुसरीकडे काँग्रेस पार्टीने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष लढणारे वसंत दादा घराण्यातील तिसरी पिढी विशाल पाटील हे 2024च्या निवडणुकीत विजयी झाले असून खानापूर तालुक्यातील विटे शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांच्या चाहत्यांचा विजय जल्लोष बघण्यास मिळाला। इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड। लोकसभा निवडणुकीचा जल्लोष पार पडला। या सांगली जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सन्मान्य या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते सन्मान्य आदरणीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदादा पाटील हे भरघोस मताने या भागामध्ये निवडून आले आहेत। आम्ही ज्या वेळेला विशालदादांच्या निवडणुकीसाठी प्रयत्न करत होतो, या खानापूर तालुक्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की विशालदादांना या मतदारसंघामध्ये मतदान करू शकत नाही, पण ही निवडणूकच जनतेची असल्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली आणि विशालदादा पाटील या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नव्याने निवडून आलेले आहेत। ज्यांनी ज्यांनी या खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये असेल विटे शहरामध्ये ज्यांनी या विशालदादांच्या विजयोत्सवामध्ये भाग घेतला आणि निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये विशालदादा या जिल्ह्याचे वाघ असतील एवढंच मी या निमित्ताने सांगतो। मान्य खासदार विशालदादा पाटील यांचा, मान्य खासदार विशालदादा पाटील यांचा।